भारतीय जनता पार्टीच्या वतीन तुमकां सगळ्यांक स्वागत। हांव मागता आमचे माननीय आमदार श्री संकल्पबाब आमोणकर हांकां की तांणी प्रेस कॉन्फरन्साक सुरवात करची। सगळ्यांक आमच्या प्रेस भावांक नमस्कार। आमचो भारतीय जनता पार्टीचो बाब गिरीराज वेर्णेकर आसा। सगळ्यांक पयलीं कॉंग्रेच्युलेट करता आमच्या देशाच्या प्रायम मिनिस्टर श्री नरेंद्र मोदीजी, जेंच्यांनी कंटिन्युअसली थर्ड टायम आयज प्रायम मिनिस्टर म्हणून शपथविधी घेतलेली आसा। आनी त्याच बरोबर तेंचे सगळे वांगडी कावन्सिल ऑफ मिनिस्टर्स आयज एक रिकॉर्ड देशा भितर जाल्लो, कितें फर्स्ट टायम कंटिन्युअसली हॅट्रीक जाल्लेली आसा। कितें हे पयलीं जे जाल्लेले 35 वर्सां उपरांत जाल्लेले आसा। आनी स्टील जी आयज भारतीय जनता पार्टीक देशभर जी लोकांचो सपोर्ट मेळ्ळो आसा, जे वोट शेअर आसा आनी जी सिटां आसा ती आयज आमची खंय तरी पयलींच्या थर्ड टायम गव्हर्मेंटाक अशी केन्नाच इतली सिटां मेळनासली। ती फर्स्ट टायम आमची भारतीय जनता पार्टी अंडर द लिडरशीप ऑफ श्री नरेंद्र मोदीजीक मेळिल्ली आसा। तेच वांगडा तुमकां सगळ्यांक खबर आसा जे आयज डिसिजन येयलेले आसा OCIचे इशूआचेर, तेज्या लागून परत एकदा हांव आमच्या गोंयचे मुखेलमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, तशेंच आमचे देशाचे प्रायम मिनिस्टर श्री नरेंद्र मोदीजी आनी बाकीचे जेंच्यांनी आमचे स्पेशली गोंयकारांक लागून त्याच प्रमाणे इलेक्शनाच्या पयलीं सुद्दां आमचे पार्टी अध्यक्ष श्री सदानंद शेट तानावडेंचो सांगलेले जे OCI इशू आसा ते आमी सॉर्ट आउट करतले। आनी आयज ते जे लोकांचो डिमांड आसलेलो स्पेशली आमचे गोंयच्या लोकांचे, तेंच्या लागून आयज एक बरो दीस येयलेलो आसा। कितें OCI इशूक तेज्या लागून परत एकदा आमचे प्रायम मिनिस्टर तशेंच CMचे आनी आमचे पार्टी अध्यक्षाचे आमी कॉंग्रेच्युलेट करता। आयज तुमकां खबर आसा की आयज खुबशे क्रिटिसिजम जावपाक लागलेले आसा। आयज जी विक्ट्री आसा भारतीय जनता पार्टीची आनी NDA गव्हर्मेंट आयज फॉर्म जाल्लो आसा, आयज जे इंडियन एअरलायन्स आसा तांकां खंय तरी ते अजून पर्यंत पचन जायना, अजून पर्यंत ते डिफीट जाला, तरी पासून अशें दाखोवन दिता की खंय तरी बाबा तेंची विक्ट्री जाल्लेली आसा। आयज काँग्रेस पार्टीचो जर तुमी फिगर पळोवपाक गेले इवन ते 3 डिजीट फिगराचेर पावोंक शकना। आयज आख्खे देशाचे जितली पॉलिटिकल पार्टीज आसलेली, जितले लोकल पार्टीज आसलेले, सगळे जाण ते एकत्र येवन सुद्दां तांकां हो सक्सेस मेळ्ळो ना। आयज जो इंडियन एअरलायन्साचो जो गोंयान ते आयज जे शो मारता आनी व्हडले व्हडले उलयता, तांकां खरें म्हणल्यार तांकां स्वताक खबर आसा कित्याक आयज जे BJPन वोट जे पोल केला ते 2014-2019च्या पेक्षा चड वोट्स आयज भारतीय जनता पार्टीन हे इलेक्शनाक 2024 घेतलेले आसा। आयज वोट शेअर भारतीय जनता पार्टीचो वाडलेलो आसा। आयज नॉर्थ गोवान पळोवपाक गेले जाल्यार काँग्रेस पार्टी तेंचे इंडियन एअरलायन्स सगळे वांगडा येवन सुद्दां जाल्यार तेंचे जे कंट्रिब्युशन जे वोट तांकां पडोंक आसले तांकां स्वताक खबर आसा की बाबा आमी ते वोट दिवंक शकना। नॉर्थ गोवा जे लास्ट टायम सुद्दां वोट पडलेले 2019 तेज्या पेक्षा ते आनी कमी येयलेले आसा। आयज तेंची अशी परिस्थिती जाल्लेली आसा, तेज्या लागून तांकां आनी कांय स्टँड घेवपाक ना, फक्त ते खंय तरी आमचे NDA गव्हर्मेंट आनी भारतीय जनता पार्टीक क्रिटिसायज करपाक लागलेले आसा। स्पेशली ज्या हिसपान तुमकां खबर आसा जो आम आदमी पार्टीचो अध्यक्ष अमित पालेकर जेन्ना स्टँड घेतलेलो इलेक्शनाच्या पयलीं आमच्या कॅन्डिडेट नॉर्थ गोवाचो श्रीपाद भाऊ नाईक हांकां ताणें कसो क्रिटिसायज करतालो। ह्या लेवलाचेर सुद्दां तो गेलो कितें म्हणून भाऊ हो लाचार म्हणपाक लागलो। आयज भाऊक
लोकांनी नाकारलेलो आसा. आयज भाऊ नॉर्थ गोवा सीट म्हणटा तो जिखोंकूच शकना, ही तेजी पयलींची उतरां. हे 6 टर्म भाऊ वयता, कसलें डेव्हलपमेंट काम भाऊन केल्लेलें ना. तेजे लोक ताका एक्सेप्ट करपाक लेगीत रेडी ना आनी आमी नॉर्थ गोवा सीट जिखतले म्हणून हे कंटिन्युअसली तो उलयत आसलो. आनी आतां हांव पळयता कितें होच अध्यक्ष म्हणटा जे नॉर्थ गोवा सीट जिखला ते फक्त भाऊक लागून जिखला, BJPक लागून जिखोना. भाऊ एक बरो मनीस, भाऊ कसले कॉन्ट्रोवर्सी भितर आसना, भाऊ कसले करप्शनाच्या भितर नासता. भाऊ एक सिंपल मनीस, तेज्या लोकांनी एक्सेप्ट केल्लो आसा. आयज डबल स्टँडर्ड जाल्लो आसा जो अमित पालेकर आसा तेजो. आयज तेंच्यांनी आमचे भारतीय जनता पार्टीचे 2 टॉप मोस्ट लिडर जे आमचे गोंयचे आसा, डॉक्टर प्रमोद सावंत जो चीफ मिनिस्टर आसा, तशेंच आमचे पार्टीचे अध्यक्ष बाब सदानंद शेट तानावडे हेंकां क्रिटिसायज केल्लेले आसा की हे भाऊक टिकेट दिवपाक सोदनासले म्हणून. तुमकां सगळ्यांक खबर आसा डे 1 आमचे CMाचो तसो आमचो अध्यक्षाचो सदांच स्टेटमेंट आसलेलो की भाऊ एक सिनियर मोस्ट लिडर पार्टीचो आनी ही टिकेट आसा ती तेकाच वयतली. आनी तुमकां सगळ्यांक खबर आसा जेन्ना फर्स्ट रावंड जेन्ना टिकेट डिक्लेअर जाली त्या फर्स्ट रावंडा भितरूच आमची भाऊची टिकेट डिक्लेअर जाली. सो हो सगळ्यांचो मेळोन भाऊचो जो मोग आसलो तेज्या लागून सगळ्यांनी भाऊक सपोर्ट केलेलो आसा. आयज हे खंय तरी कॉन्ट्रोवर्सी करपाक सोदता आनी खंय तरी तेंच्यांनी एक रॉंग सिग्नल धाडपाक लोकांच्या मदीं कन्फ्युजन करपाक लागून अशें स्टेटमेंट केलेलो आसा जे तेंच्यांनी एक वायट स्टेटमेंट केल्लो आसा की आमचो CM आनी आमचो पार्टी अध्यक्ष भाऊच्या फेवरान नासलो. अशें केन्नाच नासलें. सदांच आमचो स्टँड आसलेलो, पार्टीचो स्टँड आसलेलो, अध्यक्षाचो तसोच आमचो चीफ मिनिस्टर डॉक्टर प्रमोद सावंताचो स्टँड आसलेलो की भाऊ आमचो नॉर्थ गोवाचो कॅन्डिडेट आसतलो म्हणून. आयज तशेंच तेंच्यांनी एक स्टेटमेंट केल्लो आसा की आयज जे आमच्या अध्यक्षान जे उलोवप केल्लेले तशेंच आमी सुद्दां उलोवप केल्लेले कितें जे आयज सावथ गोवा भितर पोलरायजेशन जाल्लेलें, धर्मगुरूचे इंटरफरन्स जाल्लेले, हे आमी आजुनूय तेजेर स्टँड आमचो तोच आसा. काल खंय तरी आमकां तेंच्यांनी सांगलेलें आसा कितें चॅलेंज केल्लेलें आसा कितें आतां आमचो स्टँड चेंज जातलो म्हणून. आमचो स्टँड चेंज ना. आमचो स्टील वी मेंटेन द सेम स्टँड. येस हे पोलरायजेशन जाला आनी हेजे प्रूफ आमी कितलेशे तुमकां सांगूंक शकता कितें हे पोलरायजेशन कशें आमच्या सावथ गोवा भितर जाल्लेलें आसा. कितें आयज आमी पळयता कितें जे सालसेटीन जे पोलरायज जाला कितें तेजे वाटेन टोटल एक वाटेन वोटींग जाल्लेलें आसा आनी तें आमी सगळ्यांनी पळयलेलें आसा. आनी स्टील आमचो स्टँड जो आमचो पार्टी अध्यक्षाचो स्टँड आसलेलो येस वी स्टँड बाय दॅट की येस सावथ गोवा भितर आमचें पोलरायजेशन जाल्लेलें आसा. जातीवादाचेर समाजाचेर केन्नाच पॉलिटिक्स करना भारतीय जनता पार्टीन. इलेक्शनाच्या पयलीं आमचो अध्यक्ष एक टॉप चर्चीच्या ऑफिशियलाक मेळपाक गेलो, तेंचे कडेन उलोवप केलें, तेंचे कडेन मिटींग जाली आनी जेन्ना मिटींग काबार जाल्या उपरांत एक फोटो घेवपाक लागून ते उबे रावले जाल्यार तो फोटो घेवपाक सुद्दां दिवना, डिनाय केलो फोटो घेवपाक. आनी हेज्या वयरसूनच कळटा जाल्यार तर तुमकां जर मनानसून नासलें जाल्यार तुमी मिटींग तरी कित्याक आफयली आमच्या अध्यक्षा बरोबर आनी फोटो सुद्दां घेवपाक दिवना. हेज्या वयरसून कळटा कितें कोणें पोलरायजेशन केलें. आमी जेन्ना थोडी गजाली उलयले जाल्यार म्हाका दिसता तेजेर प्रेसाचेर स्टेटमेंट येयलो. आमी केन्नाच कोणाक म्हणूं ना. हेज्या वयरसून तुमकां कळटा कितलेशे BJP क्लेम्स ऑफ इंटरफरन्स ऑफ रिलिजियस लिडर इन सावथ गोवा फेल्स बेसलेस प्रिस्ट म्हणून. हे सगळ्या प्रिस्टांनी आपलो आपलो स्टेटमेंट दिलेलो आसा. थोड्यांनी विराटो इज अ गुड पर्सनूय म्हटलेलें आसा. सो जेन्ना आमी इंडिविज्युअली कोणाक हे करूनासले ब्लेम करूनासले जाल्यार हेंकां खंयसर लागून येयलें हेज्या वयरसून कळटा येस सावथ गोवा भितर पोलरायजेशन जाल्लेलें आसा आनी तेज्या लागून बारीक मार्जिनान 13,000 वोट्साक लागून आमी खंय तरी फाटीं उरले. बट हेज्या भितर जे कॉन्स्टिट्युएन्सी वायज पळयलें
जाल्यार आयज 27 कॉन्स्टिट्युन्सीन भारतीय जनता पार्टीन लीड घेतलेली आसा. वोट शेअर भारतीय जनता पार्टीचो वाडलेलो आसा. हेजे भितर आमकां खंयच तरी फाटी पडलेले ना. ज्यांच्यांनी कितलेय उलयले कितलेय सांगले म्हणून कसलोच फरक पडपाचो ना. आयज आमी जे हिसपान पर्संटेज वायज पळोवपाक गेली लास्ट टायम हांवें तुमकां सांगलें तेजे भितर चड डिटेलान हांव वचना. आयज आमच्या लिडर्सांचेर इलेक्शन जाल्या उपरांत जे हिसपान क्रिटिसायज जाता आयज खंय तरी तांकां भंय जावपाक लागलेलो आसा कित्याक ही तेंची इंडिया एलायन्स उरतली काय ना गोंयांत. हांवें लास्ट टायमूच तुमकां दिसता प्रेसाक जेन्ना हांव एड्रेस करतालो तेन्ना सांगलेलें कितें बानावले वील बी द बेस्ट एग्जाम्पल आनी जे हांवें सांगलेलें तें खरें जालें. हिंची झेडपी बाय इलेक्शनाकूच हेंची एलायन्स तुटली. जेणेन केस घातलेली जेणे चॅलेंज केलेली ते केसाची ऑर्डर जाली आनी आयज ताका टिकेट दिवना. ते आयज रिजायन जाल्लेले आसा. काँग्रेसीन इंडिपेंडंट कॉन्टेस्ट करता. आयज हेजे वरसून तुमकां दिसपाक येयलेलें आसा आनी तेणें वयल्यान प्रेसाच्या मिडियाच्या थ्रू सगळ्यांक सांगलेलें आसा इट इज अ टायम कितें सगळ्या लोकांनी विचार करपाचो आसा केडरांनी. हे एलायन्स वील फिनिश्ड आवर कॅरियर जे न्यू कमर्स आसा. सो हेंचो जो एलायन्स आसा पळय हो एलायन्स म्हाका दिसना हो आतां हें फुड्यान टिकपाचो आसा. दे वील ट्राय देयर बेस्ट. आयज ते अशें उलोवन दाखयले कित्याक आर्जीनीय आमच्या बरोबर येवंक जाय. आयज ते अशें करता नाल्यार आर्जी बरोबर येयना जाल्यार सद्या तेंचो एक आमदार आसा तेजो सो कॅरियर काबार जातलो. आयज ते एकठांय रावपाचो प्रयत्न करता. बट एकूच सांगपाक जाता एकठांय रावले सुद्दां जाल्यार भारतीय जनता पार्टी आपल्या स्वताचेर निर्भर आसा. स्वताची कॅपेसिटी आसा कित्याक आयज लोक बरोबर आसा. आयज लोक बरोबर नसले जाल्यार आयज नॉर्थ गोवा आनी सावथ गोवा इतले वोट्स भारतीय जनता पार्टीक पडपाचे न्हू. 27 कॉन्स्टिट्युन्सीन भारतीय जनता पार्टीक लीड मेळपाची न्हू. आयज हेज्या वरसून दाखोवन दिल्लेलें आसा लोकांनी कितें सगळे लोक भारतीय जनता पार्टीचे बरोबर आसा. आयज तांकां आमच्या भारतीय जनता पार्टीचे लिडरशीप गोंयान आमचो पार्टीचो अध्यक्ष बाब सदानंद शेट तानावडे तशेंच आमचे गोंयचे मुखेलमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांचेर विश्वास आसा. ज्या हिसपान आयज आमच्या गोंयांत डेव्हलपमेंट जाता लोकांचो विकास जावपाक लागलेलो आसा हेजे भितर खंयच दुबाव ना. त्याच प्रमाणे आख्खे देशाच्या लोकांनी एनडीचेर आनी आमच्या प्रायम मिनिस्टर श्री नरेंद्र मोदीचेर विश्वास दवरलेलो आसा. कित्याक आयज प्रायम मिनिस्टराचे जी सिटां आयज भारतीय जनता पार्टीक मेळिल्ले थर्ड टायमाक वचून सुद्दां आयज जी भारतीय जनता पार्टीक जी सिट्स मेळिल्ली आसा ती सगळी इंडियन एलायन्सीची सगळ्यांची वांगडा सो दवरलेले तितल्याक ते टच करूंक शकना आयज तेंचे एलायन्स इंडिया एलायन्स. सो आयज आमकां पूर्ण विश्वास आसा कितें येता ते विधानसभाक 2027 आतांसून आमच्या भारतीय जनता पार्टीन फुडली जी पावलां आसा ती मारपाक सुरू केलेली आसा. आमचो फूल प्रोग्राम जो आसा आमचो आतां फूल लक्ष आसतलें ते 2027 इलेक्शनाक आसतले. आमकां खंयसर थोडेशे रेक्टिफिकेशन करूंक जाय खंय चेंजीस करूंक जाय तेवूय पार्टी डिसिजन घेतले. गव्हर्मेंट लेवलाचेर घेवंक जाय ते गव्हर्मेंट लेवलाचेर आमचो मुखेलमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत ते डिसिजन्स घेतले. आनी परत एकदा हांव आमचे ऑपोजिशनाक सांगता तुमी कितले हात पांयार मारले जाल्यार तुमी सगळे जाण वांगडा रावन सो कित्याक आयज पर्यंत भारतीय जनता पार्टी जी आयज 2012 जावं 2022 जावं स्वताच्या कॅपेसिटीचेर आयज गव्हर्मेंट केल्लो आसा. सगळे जाण वांगडा येयले सुद्दां म्हणून भारतीय जनता पार्टीक कांयच फरक पडपाचो ना. हे आमचे लोकसभा इलेक्शनाक लोकांनी दाखोवन दिलेले आसा. म्हाका दिसता विजय सरदेसायन म्हणलां की आय चॅलेंज द बीजेपी की प्रधानमंत्र्याच्या स्टेटमेंटा नंतर रिपीट करा म्हणून. तर म्हाका दिसता आज तो एक मुद्दो आशिल्लो की आमी रिपीटूच न्हय तर वी आर स्टील स्टँडींग फर्म जे माननीय अध्यक्षांनी सांगिल्लें की पोलरायझेशन करपाचो प्रयत्न धर्मगुरूंच्या किंवा काही पाद्रींच्या वटेन जाला आनी वी स्टील स्टँड बाय. पण ताज्या फुडें वचून काल म्हणजे म्हाका दिसता एक अमित पालेकरांनी आनी सांगला की आमी ते रिवर्स पोलरायझेशन जालें म्हणून. तर रिवर्स पोलरायझेशन जर जाला हाजोच अर्थ पोलरायझेशन जालें हे इंडिया एलायन्स म्हणटा. तो म्हणटा की आमी पॉलिटिसायज करता द चर्चीस रोल. विजय सरदेसायान म्हाका दिसता एका इंटरव्यूवान सांगला की 2012 द सेम चर्च हॅड हेल्प द बीजेपी. तर जर तो जर तांकां एक्यूज करता जाल्यार वॉट इज ही एक्युजिंग बीजेपी ऑफ पॉलिटिकल इंटरफियरन्स. विजय सरदेसाय स्वता सांगता. दुसरें म्हाका आमी म्हणटा तशें की
जेन्ना माननीय अध्यक्षान स्टेटमेंट दिलो काही जे प्रिस्ट आसा तांणी स्वताक आयडेंटिफाय केले आनी तांणी उत्तर दिलें. पण काँग्रेसीन कितें केलें जाल्यार अमरनाथ पणजीकर खंय तरी सद्गुरू ब्रह्मेशानंदाक मदीं हाडटा. तर सद्गुरू ब्रह्मेशानंद स्वामीजींचो विशय काडपाची काँग्रेसीक गरजूच नाशिल्ली. तर खंय तरी आपल्या खातीर जे कॅम्पेन करता तांकां वाचोवपा खातीर हिंदू जे आमचे संत आसा तांकां मदीं हाडपाचो प्रयत्न काँग्रेसीन आनी इंडिया अलायन्सान केला. पयर अमित पालेकरान सेम हें म्हणलां की बीजेपीच्या स्टेटीचेर संत आयले खंय. अरे तुमकां हिंदू संतांचो इतलो द्वेश कित्याक हाजें म्हाका दिसता उत्तर तांणी दिवपाक जाय. दुसरें तुमकां याद आसतलें फाटीं तो कॉन्सेसांव डिसिल्वा फादर जो आशिल्लो ताणें ज्या तरेचे कमेंट्स बीजेपीचेर केल्ले ताणें भाईच्या कॅन्सराक सुद्दां सोडलो ना. अशें जेन्ना थराक वचून कमेंट केल्ले हे इंडिया अलायन्सांतलो एकटो तरी उलयलो काय की हे जे शब्दाचो प्रयोग आसा तो चुकला म्हणून, किंवा तो फादर एरिमिटो जर आसत ताज्या विशयाचेर उलयला काय म्हणून. आनी हांव आतां प्रधानमंत्र्यान जो स्टेटमेंट केला अबावट अवर क्रिश्चन ब्रदर्स, इट इज एब्सोल्युटली ट्रू की आमच्या क्रिश्चन भावांनी आमकां भरपूर जाग्याचेर सपोर्ट केला. आज जर केरला आमचो एक सीट आयला थंय क्रिश्चन वोटींग बऱ्यापैकी बीजेपीक जाला. अरुणाचल प्रदेश जर तुम्ही पळयशात क्रिश्चन्स आर इन मच लार्जर नंबर देन इन गोवा. थंय आमी एब्सोल्यूट 2/3 मेजॉरिटी घेवन जिखल्या. नॉर्थ इस्टाच्या स्टेटींनी तुम्ही पळया. आज आंध्र प्रदेशाक तुम्ही पळया क्रिश्चन पॉप्युलेशन कितलें आसा. थंय काँग्रेसीक तांणी सोंपयल्या लोकांनी. तर अशे जे वेरियस स्टेट्स आसा, ओरिसा आसत किंवा आंध्र प्रदेश अशें हांवें म्हणलें, तर खंय तरी जंय जंय सायजेबल क्रिश्चन पॉप्युलेशन आसा थंय सुद्दां भारतीय जनता पार्टीचें बरें प्रदर्शन जालां. थंय आमकां सबका साथ सबका विकासा खातीर हिंदू आसत क्रिश्चन भाव आसत सगळ्यांनी सपोर्ट केला. तर गोंयान हे जे एक धर्माचो जे प्रिस्टांचो वापर करून जे राजकारण काँग्रेस करता, म्हाका दिसता ताजो निशेध करप हो अत्यंत गरजेचो आसा. दुसरें इंडिया अलायन्साचें म्हणजे म्हाका संकल्प बाबान तो विशय टच केलो, पण ताचेर विचारपाक जाय तुमचे वोट शेअर सुद्दां तुमी जाय जाल्यार सोडा. एब्सोल्यूट नंबर ऑफ वोट्स इन नॉर्थ गोवा केम डावन फ्रॉम 1,64,000 टू सम 1,41,000. देंवले कशे रे तुमी इंडिया अलायन्स एकटे आशिल्ले जाल्यार. तुमी भाऊच्या विरोधान इतलो प्रचार केलो जाल्यार भारतीय जनता पार्टीचो वोट पर्सेंटेज मार्जीन आनी वोट्स वाडले कशे म्हाका दिसता हाचेर उत्तर दिवपाक जाय. काल अमित पाटकराचो एक व्हेरी इंट्रस्टिंग स्टेटमेंट आसा. कितें आसा म्हाका दिसता इंडिया अलायन्स हॅज बिकम एब्सोल्युटली नेसेसरी फॉर द सर्वायवल ऑफ आम आदमी पार्टी. पण ताज्या खातीर पालेकार डेस्परेट जाला आसत. पण अमित पालेकारान काल अमित पाटकरान एक्चुली हाशें केला आम आदमी पार्टीचे. तो म्हणटा आमी इंडिया अलायन्साक झेडपीचो सीट दिला कारण इट्स अ व्हेरी शॉर्ट टर्म. जेन्ना फूल टर्म झेडपी इलेक्शन जाता तेन्ना पळोवया म्हणून. दिस इज वॉट मिडिया हॅज रिपोर्टेड. तर म्हाका दिसता इंडिया अलायन्स कशा तरेन फ्रॅगमेंटेड आसा, ताजी सुरवातूय बाणवले जाल्ली आसा आनी हाजे आमकां म्हाका दिसता प्रचिती मेळ्ळ्या. दुसरें ते इतले जर तांकां विरियाटोचो पुळको आसा, ताज्या एक्टिविजमाचो पुळको आसा, म्हाका दिसता विरियाटोन जो विजयाचेर एटॅक केल्लो अबावट हीज रोल इन स्टॉपेज ऑफ मायनिंग किंवा अमित पालेकाराचेर जे फॉर्जरी ऑफ डॉक्युमेंट्साचेर कमेंट्स केल्ले, म्हाका दिसता ताजेरूय तांणी उत्तर वचून दिवपाक जाय की येदो व्हडलो एक्टिविस्ट जाका ते म्हणटात तो तेन्ना खरें उलयलो काय फटी उलयलो हाजें म्हाका दिसता उत्तर ह्या इंडिया अलायन्साच्या लिडरांनी दिवपाक जाय. दुसरें हांव एक 2-3 विशय घेता. एक म्हणजे सांताक्रूजचो. हिस्टॉरिकली सांताक्रूज हॅज बीन अ काँग्रेस बेस्टियन स्ट्रॉंगहोल्ड. म्हणजे 1999 पासून आसा, ताज्या पयलीं 2दा ते जिखल्या. आनी अमित पालेकार जर इतलो जर वोट स्विंग करूंक शकतालो जाल्यार तो 2022 स्वता खातीर मतां कित्याक घेवंक शकलो ना. म्हाका दिसता हो प्रश्न ताणें स्वताक विचारूंक जाय. आनी आज जाला कितें न्ही, आज हे सगळे म्हणजे तो विजय सरदेसाय आसूं किंवा अमित पालेकार आसूं, दे आर ट्रायंग टू जस्टिफाय देअर प्रेझेन्स इन इंडिया अलायन्स आनी दे आर ट्रायंग टू एट्रिब्यूट काँग्रेसीस सक्सेस टू देम इन साऊथ गोवा. आनी हें म्हणटा आसतना विजय सरदेसाय खंय आशिल्लो जेन्ना इंडिया अलायन्साचे हे सगळे टॉक्स जाताले. जर लोकल लिडरशीप इतली फर्म आशिल्ली जाल्यार तांणी कॅन्डिडेट आपान कित्याक अनावन्स केलो. तर विजय सरदेसाय इन पर्टिक्युलर इज लायक दॅट चियर लिडर इन IPL. म्हणजे एका क्रिकेट टिमीक चियर लिडराचो जितलो फायदो जाता तितलो फायदो म्हाका दिसता काँग्रेसीक विजय सरदेसायचो जाला. आनी हें म्हाका सरळ सांगपाक जाय. दुसरें तांणी म्हणलां आरे ज्या मनशाचे 2022 3 आमदार आशिल्ले ताका काँग्रेसीन 3 आमदारांची 3 सिटांची भीक दिली
आनी ताणें फक्त आपलो फातोर्डा सीट वाचोवपा खातीर काँग्रेसी कडेन कॉम्प्रमायज केलें. कित्याक घेतलें ना 5-8 सीट? सी कशें आसा, पॉलिटिकल एनालिसीस आमकांय करपाक कळटा. तांणी काल बसून BJPचेर, इंडिया अलायन्साचेर, मोदीजींचेर सगळ्यांचेर तांणी एक एनालिसीस केली. तुम्ही जर इवन आरजीचेर केली. जर तुम्ही एक पॉलिटिकल एनालिस्ट म्हणून पळयत, म्हाका दिसता 2022 आरजीक आम आदमी पार्टी आनी विजय सरदेसायक एकठांय करून सुद्दां चड मतां पडिल्लीं. आनी हो विशय म्हाका दिसता तांकां विसर पडला की तांणी राजकारण स्वता खातीर वापरचें, एनालिसीस करपा खातीर न्हय. हांव परत सांगता की जशें संकल्प बाबान सांगलें, भारतीय जनता पार्टी ही समर्थ आसा आपल्या बळाचेर लढपाक आनी जे आमचे विचाराचे एलायज आमच्या बरोबर येतले तांच्या बरोबर लढपाक. बाकीचे कितले हे फोर्सीस एकठांय जाले म्हणून फरक पडचो ना. आज भारतीय जनता पार्टीचो वोट शेअर सगळे एकठांय जावन सुद्दां मोर दॅन 50% आसा. आनी म्हाका दिसता दीस इज BJP सक्सेस. तुमकां कितें प्रश्न आसा जाल्यार तुमी विचारचे. थँक्यू. ताचो तुमी जर इंटरव्यू वाचिल्लो किंवा आयकल्लो जाल्यार डायरेक्ट ताणें सांगलां की NDA सरकाराच्या परफॉर्मन्साचेर ताणें हें केल्या. ताणें मणिपुराचे वेरियस इश्यूज करून BJP सरकाराक ब्लेम केल्या. तर इफ दीस इज नॉट इंटरफियरन्स जाल्यार कितें? कितलेशेच शर्मा आमी आमच्याच BJPच्या ऑफिशियल पेजी वयल्यान हाज्या पयलीं केल्ले आसा हाव देर हॅज बीन पोलरायझेशन अटेम्प्ट्स. तर पोलरायझेशन अटेम्प्ट्स काही आता वेदर इट हॅज कम एज अ डायरेक्टिव्ह काय इट्स अ सेक्शन वीच इज वर्किंग ऑन इट्स ओन, हाजें म्हाका दिसता उत्तर त्या इन्स्टिट्यूशनांनी दिवपाक जाय. पण इंटरफियरन्स जाला आनी पोलरायझेशन जाला, वी आर व्हेरी फर्म ऑन दॅट. तुम्ही म्हणजे इवन विजय सरदेसाय जर प्रेस कॉन्फरन्स पळयशात, म्हणजे ऑपोजिशन सुद्धा मानता की BJPन डेव्हलपमेंट केला. आता हांवें तेच म्हणटा तशें की मोर दॅन ब्लेमिंग एनी इन्स्टिट्यूशन, काँग्रेस जें राजकारण करता काही स्पेसिफीक प्रिस्तांक हाताक धरून, ताजो म्हाका दिसता निशेध जावपाक जाय. आनी दॅट इज वेर जर आज तुमी पळयशात, आज जुवारी ब्रिजाचें हांव सदांच उदाहरण दिता. जुवारी ब्रिजाचो सालसेताक खंयच्या एका कम्युनिटीक फायदो जाल्यार आनी दुसऱ्याक जावना असो आसा? तर BJPचो डेव्हलपमेंट इज ऑलरावंड सबका साथ सबका विकास. आनी हांव परत सांगता तशें इतलें सगळें जावन सुद्दां 11 कॉन्स्टिट्युएन्सीनी सावथ गोवान आमकां लीड आसा. तर खंय तरी पोलरायझेशन करून हाजो फायदो कोणाक जाता हें म्हाका दिसता इज एब्सोल्युटली क्लियर. नाही, म्हाका दिसता नंबर पळयत जाल्यार तुमकां डायरेक्ट कळटले. वेळी आसत, बाणवले आसत, थंय ज्या तरेचें वोटींग जालां. वी वर एट सम पॉयंट वी वर नॉट एबल टू रिकवर दोज हॅव इन अदर सीट्स. आमी ना म्हणना की वी वील नॉट इंट्रोस्पेक्ट, पण ही जी एब्सोल्यूट मतां जाता की खंय थंय 15-15, 14-14 हजाराची लीड जाता, इफ दॅट इज नॉट पोलरायझेशन जाल्यार म्हाका दिसता आनी ताजी एनालिसीस कितें करपाची तो म्हाका दिसता प्रश्न आसा. तेच सांगताले ओरिसा बद्दलूय तेच सांगताले. आज तुमी मुद्दम पळयशात तेलंगणात आमचे 8 खासदार जाल्यात. तर जंय जंय आमचें अस्तित्व नाशिल्लें म्हणटाले पळय, थंय थंय आमी आमचें अस्तित्व निर्माण करून आमी आज सरकार, आमी त्रिपुरा इज अ क्लासीक एग्जाम्पल, आसाम इज अ क्लासीक एग्जाम्पल. तर म्हाका इतलोच दिसता जो अपप्रचार जाला ताज्या खातीर आमी खंय तरी फाटीं उरल्या, पण ताजेरूय अभ्यास जातलो. एक म्हणजे हांवें तुमकां जें सांगलें की जो प्लॅटफॉर्म धर्माचो मेळटा तो खंय तरी वापरपाचो गैरवापर जाता. आनी हाजे आमी व्हिडियोज एक शेअर केल्या. म्हणजे अशें न्हय की आमी कितें वाऱ्यार उलयतात. तर खंय तरी एक धर्माचो वापर करून भंय घालून, म्हणजे आतां बेस्ट एग्जाम्पल तुमकां दिता हांव की हाव फियर सायकोसीस इज क्रिएटेड. मणिपुरान जितली म्हाका दिसता चर्चीसांचेर अटॅक जालो तितलोच देवळांचेर अटॅक जालो. तुमी एका आज पर्यंत एका तरी प्रिस्ताक आयकलो हू सेज की टेम्पल्स हॅव बीन डेमोलिश्ड. म्हणजे आर्च बिशप ऑफ बॉम्बे ताणें स्टेटमेंट दिला. हो म्हजो स्टेटमेंट न्हय. पण गोंयान समहाव तो जो खरें हें आसा तर खंय तरी भंय निर्माण करपाचो मायनॉरिटीच्या हातून. आनी दुसरो म्हणजे पोलरायझेशन कशें जालां, आनी दीस इज नॉट ओन्ली रिस्ट्रिक्टेड टू गोवा. म्हणजे एक म्हाका दिसता इलेक्शनाच्या हातून एक वोट जिहाद म्हणून कॉल गेल्लो. तुमी जर धुळ्या सारक्या एक मतदारसंघात पळयशात, 1, 2, 3, 4, 5, 6 कॉन्स्टिट्युएन्सीज आसा. 5 हातून BJP लिडींग आनी मालेगांव सेंट्रल. आतां हातून कोणाचो मायनॉरिटी मेजॉरिटी आसा जाल्यार तुमी सांगा. आनी मालेगांव डेव्हलपमेंट जावना काय. तर 1,94,000ची लीड BJPच्या विरोधान धुळ्यान मेळटा आनी BJP लुजीस द सीट बाय 3,000. तर खंय तरी पोलरायझेशन इज द ओन्ली वे दॅट BJP कॅन बी डिफिटेड. कारण डेव्हलपमेंटाचेर काँग्रेस आमकां मॅच करूंक शकना. दॅट इज वॉट दे हॅव रियलायज, सो दे आर डुईंग इट.
तांकां इन्फ्लुअन्स करून सोदता तुमी तुमच्या आधारार तांकां कन्विन्स कित्याक करिना? नाही आम्ही कन्विन्स तर न्हयच. हांव म्हणटा आमी प्रत्येक वेळा आतां ह्या खेपे सुद्दां जशें आमी म्हणलें की आमी खंयचे असो भेदभाव केला की किंवा इवन ह्यो ज्यो कॉन्स्टिट्युएन्सीज जंय म्हणटा आमचें अस्तित्व ना अशें जालां की कॅन्डिडेट्स वचूना गेल्या. इवन आफ्टर दीस डिफीट तुमी जर प्रधानमंत्र्याचो स्टेटमेंट पळयशात जाल्यार गोंयचो उल्लेख प्रधानमंत्र्यांनी पयलो केला. तर फाल्यां वोट पडटा काय पडना हाजेर डेव्हलपमेंट किंवा आमचो तांच्या बद्दल आशिल्लो पर्स्पेक्टीव चेंज जावचो ना. प्रधानमंत्र्यांनी परत सांगला की सगळ्या धर्मांच्या सपोर्टान आमी गोंयान इतलीं वर्सां सरकार करूंक शकले. अरुणाचल प्रदेशा भशेन गोंयांत तरी सिच्युएशन जावंक शकना जातली. आय एम व्हेरी कॉन्फिडंट. हांव इतलेंच म्हणटा की काँग्रेसीन पोलरायझेशनाचो आरोप आमचेर घालचो न्हय किंवा रिव्हर्स पोलरायझेशनाचो न्हय. आमी वी वील वीन दीज वोट्स विथ डेव्हलपमेंट. दॅट इज वॉट वी आर कॉन्फिडंट अबाउट. तुमकां डिटेलान तेजे बद्दल सांगता. तेजेर एक सेपरेट प्रेस कॉन्फरन्स घेता. आतां सद्या हांवें तुका डिटेलान फक्त कॉंग्रेच्युलेट केला. तेजेर सेपरेट प्रेस कॉन्फरन्स घेता. म्हाका एकूच प्रश्न काँग्रेसची आज इंडिया अलायन्साच्या एनालिसिसाचेर हांव उलयतां. ते म्हणटा की गोवन्स हॅव रिजेक्टेड बीजेपी. जर तशें आसत जाल्यार ते 13,000 मतांनी जिखल्या, आमी 1,16,000 मतांनी जिखल्या. तर ही जी 1,03,000ची जी लीड आसा आमची ती खंयच्यान आयली? आणि दुसरें एज फार एज साऊथ गोवा इज कन्सर्न हांवें तुमकां 4-5 कॉन्स्टिट्युएन्सीज सांगल्यो. बट ताजे व्यतिरिक्त आय एम नॉट ब्लेमिंग एनी पर्टिक्युलर रिलीजन ऑर कास्ट. आय एम सेईंग की हे जे धर्माच्या आधाराचेर जे वांटपाचो डिवायड करपाचो जो प्रयत्न आसा तो जावपाक जायना. इतलेच आमचे रिक्वेस्ट आसा. कितें ऑब्वियसली म्हणजे म्हाका दिसता जर आमी हांगा पळयलें इवन नॉर्थ गोवान रिजल्ट पळयलो आय थिंक द रिसिडींग इन्फ्लुएन्स दॅट इज वन ऑफ द रिजन्स दे आर वरीड अबाउट अशें म्हाका दिसता. आय हॅव टू चेक.